हॅलो गाईज, वेलकम. आज आपलं एक वेगळ्या विषयाला घेऊन आलोय मी इथं. यूपीएससीची एक्झामिनेशन जवळ येत चाललेली आहे. यूपीएससी एक्झामिनेशनमध्ये बऱ्याचदा एक जेन्युइन प्रश्न बॅचचे विद्यार्थी पण विचारतात किंवा बऱ्याच लोकांना हा एक जेन्युइन प्रश्न तिथं पडलेला असतो, की नेमकेपणानं या टाईम फ्रेममध्ये काय करावं? ओके, म्हणजे आता जो शिल्लक राहिलेला वेळ आहे, याच्यामध्ये काय केलं ते जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी आपले प्रश्न सोडवण्याची तिथं वाढू शकते. ठीक आहे. सो त्या दृष्टिकोनातून आपण एक छोटीशी सिरीज इथं सुरू करतोय. त्याच्यामध्ये आज पहिलं लेक्चर आहे. ऑब्जेक्टिव्ह आहे की गेल्या 15 वर्षाच्या यूपीएससी प्रिलिम्सच्या प्रिलिमच्या पेपरचं एनालिसिस मी केलेलं आहे. या एनालिसिसमध्ये मला जे ट्रेंड सापडलेले आहेत, त्या ट्रेंडचं डिस्कशन आपण करणार आहे आणि येणाऱ्या प्रिलिम्समध्ये कोणत्या सब टॉपिकला किंवा टॉपिकला तुम्ही बघणं गरजेचं आहे. म्हणजे मिस आउट ते टॉपिक झाले नाहीत पाहिजे, याची चर्चा आपल्याला करायची आहे. ठीक आहे. तो असं समजून चला की मुद्दा क्रमांक 1 ट्रेंड आपण डिस्कस करतोय. मुद्दा क्रमांक 2 मिस आउट न होणारे टॉपिक आपल्याला तिथं बघायचे. ठीक आहे. सो सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा एकूणच एनालिसिसचा जर विचार केला तर एन्शियंट इंडियावर आजचा जो टॉपिक आहे आपला एन्शियंट इंडिया. ठीक आहे. तो एन्शियंट इंडियावर लास्ट 15 इयर्समध्ये अराउंड 5 क्वेश्चन्स आपल्याला ॲव्हरेज बेसिसवर इथं दिसणार आहेत. ठीक आहे. 5 प्रश्नांपैकी आता 5 प्रश्न जरी असले, तरी काही वर्ष राहिलेली आहेत, जसं की 2015 असेल, 2018 असेल, त्यावेळेस त्यांनी फक्त 2च प्रश्न विचारले होते आणि काही वर्ष 2020 इथं आपल्याला एक स्पाइक आलेला दिसून येतो. ठीक आहे. सो हा स्पाइक आपल्याला काय सांगतो? यूपीएससीची अनप्रिडिक्टॅबिलिटी तिथं सांगणार आहे. ओके. हा एक मुद्दा इंटरेस्टिंगली लक्षात घ्या. एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूनं जर आपण बघितलं तर या स्पाइककडे आपल्याला दुर्लक्ष करावं लागेल. ठीक आहे. सो ऑन एन ॲव्हरेज अराउंड 5 क्वेश्चन्स आपल्याला एन्शियंट इंडियाचे दिसतात. मे बी नशीब चांगलं असेल तर वाढतील अभ्यास केल्यानंतर. नशीब खराब असेल तर अभ्यास नाही केला, कमी होतील. ठीक आहे. सो या पद्धतीने तिथं ठेवायचंय. अराउंड 5 क्वेश्चन जे आहेत, हे 5 क्वेश्चन आपल्याला एन्शियंट इंडियावर विचारले गेलेले तिथं दिसून येतात. आता हा सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट आहे आजच्या लेक्चरचा. या सर्व प्रश्नांमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये मेजॉरिटी क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर आलेले आहेत? ठीक आहे. सो हे 4 असे टॉपिक आहेत. अराउंड 65% कव्हरेज त्यांनी तिथं दिलंय. म्हणजे या मेजर 4 टॉपिकवर मेजॉरिटी क्वेश्चन जे आहेत, हे डिझाइन केलेले आहेत. सर्वात जास्त प्रश्न आजपर्यंतच्या 15 वर्षाच्या इतिहासामध्ये त्यांनी बुद्धिझमवर विचारलेले आहेत. अराउंड 29% वेटेज आपल्याला बुद्धिझमला दिलेलं दिसून येतं. ठीक आहे. सो यातनं शहाणपण आपण काय शिकतोय? तर येणाऱ्या वर्षासाठी सुद्धा आपल्याला बुद्धिझम न चुकता प्रॉपरली प्रिपेअर तिथं करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा मेजर सेक्शन जो आहे 18% तो आर्ट आणि आर्किटेक्चर याच्यावर पण बऱ्याचदा ते प्रश्न विचारतात. सो एन्शियंट इंडियाचं जे काही पुस्तक तुम्ही रीड करताय, त्याच्यामध्ये आर्ट आणि आर्किटेक्चर विषयीचा जर काही टॉपिक आला, तर त्याला कंपल्सरी करा. देअर इज अ पॉसिबिलिटी की त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर पुढचा सेक्शन जो आहे जैनिझमचा, ठीक आहे. अराउंड 9%चं वेटेज आहे. सो जैनिझम करणं कंपल्सरी आहे. तिथून पुढे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनवर सुद्धा जैनिझम इतकेच, म्हणजे 9%चं वेटेज आजपर्यंतच्या एक्झामिनेशन्समध्ये आपल्याला दिसतंय. आणि मग राहिलेला जो काही सेक्शन आहे 35% मध्ये, त्यामध्ये मौर्यन किंगडम असेल, गुप्ता असतील, संगम असेल किंवा बाकीचं लिटरेचर आहे, याच्यावर फोकस जो आहे तो फोकस आपल्याला अदर्समध्ये दिसून येतो. तर 2 स्ट्रॅटेजी आहेत. पहिली स्ट्रॅटेजी, जर वेळ कमी असेल, या मेजर 4 वर फोकस ठेवा. ठीक आहे. वेळ जास्त असेल तर त्या केसमध्ये राहिलेल्या 35% वर फोकस तुम्ही तिथं करू शकता. या 4 वर तुम्ही फोकस ठेवला तर 5 पैकी 3 प्रश्न तरी बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे. सो सगळे जे 5 आपले जाणार होते, त्याच्यापैकी 3 क्वेश्चन्स तरी मला तिथं अटेम्प्ट करता आले. कोणकोणते विषय आहेत महत्त्वाचे? बुद्धिझमवर त्यांनी कन्सिस्टंटली क्वेश्चन विचारलेले आहेत. आर्ट आणि आर्किटेक्चरवर कन्सिस्टंटली क्वेश्चन्स विचारलेले आहेत. जैनिझमवर आपल्याला कन्सिस्टंटली क्वेश्चन्स दिसतायत आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनवर सुद्धा आपल्याला बऱ्याचदा प्रश्न दिसून येणार आहेत. ठीक आहे. सो हा एक पहिला मागच्या 15 वर्षाचा आढावा आपल्याला सांगता येतो. मग जसं की बुद्धिझममध्ये आपण बघितलं, तर बुद्धिझममध्ये बघा ट्रेंड स्ट्रेट फॉरवर्ड आहे. प्रत्येक वर्षामध्ये त्यांनी प्रश्न विचारले. एखादं दुसरं वर्ष असं आहे 2015 असेल किंवा 2021 असेल, तिथं प्रश्न दिसलेले नाहीयेत. पण हे जर एक्सेप्शन सोडले तर प्रत्येक वर्षी
आपल्याला बुद्धिझमवर क्वेश्चन्स तिथं दिसणार आहेत. सो हायेस्ट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वाला हा टॉपिक आहे, हायेस्ट आरओआय वाला हा टॉपिक आहे. बुद्धिझम कंपल्सरी करायचा आहे. प्रत्येक तिसरा प्रश्न एन्शियंट हिस्ट्रीमध्ये आजपर्यंत विचारला गेलेला बुद्धिझमचा आहे. ठीक आहे. सो बुद्धिझमचे सगळे टेनंट जे आहेत ते टेनंट आपल्याला तिथं बघणं गरजेचं आहे. जसं की फिलॉसॉफीवर क्वेश्चन विचारले जात आहेत, बुद्धिझमच्या सेक्ट्सवर क्वेश्चन विचारले जात आहेत, बुद्धिझमच्या आर्किटेक्चरवर क्वेश्चन विचारले जात आहेत, बुद्धिझमचे जे काही वेगवेगळे टेक्स्ट आहेत या टेक्स्टवर सुद्धा बऱ्याचदा प्रश्न आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. सो हे 4 मेजर अस्पेक्ट फिलॉसॉफी, सेक्ट, आर्ट आणि टेक्स्ट हे तुम्हाला कंपल्सरी करणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा मेजर अस्पेक्ट जर आपण बघितला तर इथं खूप मोठा पिव्होट आपल्याला दिसून येतो. डिरेक्शन जे आहे डिरेक्शन एन्शियंटच्या क्वेश्चन्सची बदललेली आपल्याला इथं दिसून येते. आता ही डिरेक्शन नेमकी काय बदलली आहे तर आतापर्यंत फोकस जो होता तो पॉलिटिकल हिस्ट्रीवर होता. डायनेस्टिक पॉलिटिक्स याच्याविषयी प्रश्न तिथे विचारले जायचे. ठीक आहे. पण रिसेंट 2-3 वर्षामध्ये हा ट्रेंड थोडासा बदलतो. अराउंड 30% क्वेश्चनचं वेटेज हे पॉलिटिकल हिस्ट्रीवर होतं. ते आता ड्रॉपडाऊन झाले 18% पर्यंत ते येऊन पोहोचले. ठीक आहे. सो पॉलिटिकल हिस्ट्री विचारली जाते का? येस विचारली जाते. फक्त नंबर ऑफ क्वेश्चन जे जास्त होते ते आता थोडेसे त्यांनी कमी केलेत. आता कमी केलेले प्रश्न त्यांनी कुठं जोडलेले आहेत तर कल्चर आणि लिटरेचरवर आपल्याला हे प्रश्न वाढलेले दिसून येतात. सो 22 ते 24 अराउंड 27% इन्क्रीज आपल्याला या कल्चर आणि लिटरेचरच्या क्वेश्चन्सवर दिसते. सो कंपल्सरी कल्चरचा टॉपिक असेल, लिटरेचरचा टॉपिक असेल, सगळ्या सेक्समध्ये असू देत, महाजनपद असू देत, आयव्हीसी असू देत. ठीक आहे. सो याच्यामध्ये कल्चरचे काही रेफरन्सेस येणार आहेत, लिटरेचरचे महाजनपदामध्ये रेफरन्सेस येणार आहेत. हे तुम्हाला करणं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, कोणतं पुस्तक कुणी लिहिलं, का लिहिलं, त्या पुस्तकामध्ये काय आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा जो डेटा आपल्याला एनसीईआरटीज मध्ये सापडतोय तो डेटा कन्झ्युम करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा फोकस जो सर्वात जास्त वाढतोय तो फोकस कुठं वाढतोय तर संगम लिटरेचरवर वाढतोय. संगम लिटरेचर वाचलं नसेल आजपर्यंत तर तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. संगम लिटरेचरवर गेल्या 2-4 वर्षांमध्ये आपल्याला बरेच प्रश्न रिपीट येत असताना तिथं दिसून येणार आहेत. ठीक आहे. सो तो एक महत्वाचा अस्पेक्ट इथं आपल्याला सांगता येऊ शकतो. त्याच्यानंतर आता क्वेश्चनच्या डिझाईनचा जर विचार केला तर युपीएससीने खूप चांगला बाउन्सर इथं टाकला. बाउन्सर कोणता आहे तर त्यांनी मॅच द पेयर्सचा फॉर्मॅटच बदलून टाकला. युपीएससी इलिमिनेशनच्या विरोधामध्ये आहे असं माझं मत आहे. कारण इलिमिनेशनच्या जेवढ्या काही टेक्निक्स याच्या आधी वर्कआउट व्हायच्या सगळ्याच्या सगळ्या टेक्निक्स आता बंद पडल्या. मग त्याच्यामध्ये पहिली गेम त्यांनी कुठं केली इलिमिनेशन टाळण्यासाठीची तर ती होती मॅच द पेयर्स मध्ये. मॅच द पेयर्स मध्ये 2 पेअर मॅच झाल्या त्याच्यावरनं 2ची उत्तरं आपल्याला काढता येत होती. आता त्यांनी 3 कॉलम तिथं द्यायला सुरुवात. ठीक आहे. सो याला ऍज अ चॅलेंज म्हणून तुम्ही स्वीकारू शकता की मला 3 कॉलम वाले जे काही मॅच द पेयर्स आहेत या मॅच द पेयर्स तिथं कायचे आहेत समजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरनं उत्तरं काढायचे आहेत. नो डाऊट इथं इलिमिनेशनच्या टेक्निक्स वापरता येत नाहीत. कारण ते मॅच द पेयर्स त्याच पद्धतीने डिझाईन केलेले असतात. सो इथं थोडंसं आपल्याला विचार करावं लागेल आणि एन्शियंट इंडियामध्ये 3 कॉलम सहजासहजी क्वेश्चन्स तिथं तयार होतात. हे पण एक कारण आहे त्याच्यामुळे युपीएससीनं या मॅच क्वेश्चन मध्ये 26% ग्रोथ दाखवली. ठीक आहे. सो 20 पासून पुढे जर आपण बघितलं तर अराउंड 26% क्वेश्चन्स हे अशा 3 कॉलम मॅचिंग वाले आपल्याला दिसतात. तो याच्यापासून पळून जाणं हा एक सोल्युशन इथं सांगता येत नाही. तुम्हाला याच्यामध्ये कामच करावं लागेल. त्याच्यानंतर आता डिफिकल्टी लेवलचा जर विचार केला, स्पेसिफिकली एन्शियंट इंडियाच्या डिफिकल्टी लेवलचा जर विचार केला तर 2010 ते 15 पहिली फेज एनसीईआरटी एरा होती. याचा अर्थ काय सगळ्यात सिंपल फेज हिला मानता येते. सगळे प्रश्न अराउंड 80 to 90% पर्यंतचे जे प्रश्न आहेत हे फक्त आणि फक्त एनसीईआरटीच्या बेसिसवर आपल्याला सॉर्ट तिथं करता येत होते. पण युपीएससीने नंतर बॉम्ब टाकला. 16 ते 19 ट्रान्झिशन फेजमध्ये ते गेले. एनसीईआरटीची युटिलिटी 60 to 70% पर्यंत कमी झालेली आपल्याला दिसून येते. आणि आजचा जर विचार केला तर स्पेशलायझेशन एरा आहे. स्पेशलायझेशन एराचा अर्थ काय फक्त एनसीईआरटीच्या बेसिसवर आता उत्तरं आपल्याला काढता येणार नाहीत. ठीक आहे. सो डेटा फॅक्टचा जर विचार केला तर फक्त 40 ते 50%च जे निम्मेच प्रश्न एन्शियंट इंडियाचे आज एनसीईआरटीच्या बेसिसवर आपल्याला सोडवता येऊ शकतात. ॲडिशनल रिसोर्स आपल्याला बघावा लागेल. डोंट वरी सांगेल मी काय करायचंय.
पण ॲडिशनल रिसोर्स सिलेक्टिव्हली आपल्याला तिथं बघणं गरजेचं आहे. बरोबर? सो फक्त पेपर एन-सी-आर-टी मी प्रॉपरली कन्झ्युम करतो, मार्क येतील का? येत होते, येत होते. आता ते येणार नाहीत. तुम्हाला त्याच्या पुढे थोडंसं स्पेशलायझेशनकडे तिथं जावं लागेल. ठीक आहे? ही आयडिया थोडीशी क्लॅरिटीनं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग आता कोणकोणते सोर्सेस गरजेचे आहेत? बरं आता एन-सी-आर-टी वरून प्रश्न सुटत नाहीयेत म्हणून एन-सी-आर-टी स्किप मारू का? नाही. एन-सी-आर-टी फाउंडेशन आहे. निम्मे प्रश्न आजही एन-सी-आर-टी वरनं येणार आहेत. एन-सी-आर-टी तुम्हाला एन्शियंट इंडिया काय आहे, हे तिथं समजून सांगणार आहे. ठीक आहे? त्याच्यानंतर आजच्या एन-सी-आर-टी सोबतच जुनी एन-सी-आर-टी जी आर.एस. शर्मा यांनी लिहिली होती. ठीक आहे? इथं बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत, हे बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला दिसून येणार आहेत. सो ॲडिशनल रिसोर्सचा विचार केला तर आर.एस. शर्मांचं पुस्तक आपल्याला इथं सिलेक्टिव्हली करणं गरजेचं आहे. जसं की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा टॉपिक असेल, जसं की बुद्धिझम, जैनिझमचा टॉपिक असेल किंवा गुप्त इकॉनॉमी असेल, गुप्ताची इकॉनॉमी असेल. ठीक आहे? सो इथं प्रश्न जास्त दिसतायत. 30 ते 40% एन-सी-आर-टी कव्हर करतायत. राहिलेले 60% जो काही वेटेज आहे, हे वेटेज आपल्याला इथं वर आर.एस. शर्मांच्या जुन्या पुस्तकामध्ये कव्हर होत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आणखी जास्त स्पेशलायझेशनकडे जायचंय. तमिळनाडू बोर्डाचं आपल्याला एन्सेंट इंडियाचं पुस्तक वाचता येतं. हां, स्पेसिफिकली हे पुस्तक कुठं वाचायचं? तर एन्सेंट इंडियामध्ये साऊथमध्ये जी राज्य होती, त्या राज्यांची माहिती आणि संगम लिटरेचरसाठीच हे पुस्तक वाचा. ठीक आहे? सो ओव्हरलॅप नका करू. एन-सी-आर-टी फाउंडेशन आहे, सगळं रीड करून घ्या. आर.एस. शर्मातले सिलेक्टिव्ह 3-4 टॉपिक आपल्याला करायचे आहेत. तमिळनाडू स्टेट बोर्डाचं पुस्तक जे आहे, त्याच्यातले सिलेक्टिव्ह 3-4च टॉपिक आपल्याला करायचे आहेत. सगळं पुस्तक तिथं वाचण्याची गरज नाही. रिपिटेशन आहे, ओव्हरलॅप तिथं आपल्याला दिसणार. विनाकारण वेळ तिथं कशाला घालवायचा आहे? 5च प्रश्न. बरोबर. सो सिलेक्टिव्ह टॉपिक तिथं करायचे आहेत. स्पेसिफिकली तमिळनाडू बोर्डाचं पुस्तक वाचत असताना साऊथची जी काही राज्य आहेत, त्या राज्यांची माहिती आपण घेणार आहे आणि संगम लिटरेचरची माहिती आपण घेणार आहे. आर.एस. शर्मामध्ये मी आत्ताच तुम्हाला सांगितलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असेल, गुप्त इकॉनॉमी असेल, मौर्यन पिरियड असेल, जैनिझम आणि बुद्धिझम हे प्रॉपर 4 टॉपिक तिथनं व्यवस्थित करून ठेवायचे. आता शेवटचा एक प्रश्न जो कुठल्याच पुस्तकानं सापडत नाही, तो उपिंदर सिंग यांच्या पुस्तकामध्ये सापडतो. पण तिथं जाण्याचा मी सल्ला तुम्हाला देणार नाहीये. एका प्रश्नासाठी एक अख्खा नवा रिसोर्स मूर्खपणा आहे. बरोबर? सो या तिघांवर काम करा. याच्या बेसिसवर आपल्याला तिथं उत्तरं जी आहेत, बऱ्यापैकी उत्तरं जी आहेत, ही उत्तरं तिथं काढता येऊ शकतात. ठीक आहे? आता पॅटर्न्सचा जर विचार केला, क्वेश्चनच्या पॅटर्न्सचा जर विचार केला, तर बुद्धिझमच्या क्वेश्चन्सची अॅन्युअल सायकल आपल्याला दिसते. दरवर्षी प्रश्न येणारच येणार. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा विचार केला तर 2-3 वर्षांची सायकल आहे. म्हणजे 2-3 वर्ष क्वेश्चन येतायत, पुन्हा गायब होतायत, पुन्हा 2-3 वर्ष येतायत, पुन्हा गायब होतायत. ठीक आहे. सो अशा पद्धतीची एक ब्रोकन सायकल आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जैनिझमचा विचार केला तर जैनिझमवर सध्या तरी गेल्या काही वर्षांमध्ये प्रश्न आपल्याला दिसून येत नाहीत. तर तो टॉपिक डॉर्मंट राहिलाय म्हणजेच आपल्या दृष्टिकोनातनं महत्वाचा होऊन गेलाय. आणि इरेग्युलर कधी पण येतायत, कधी पण जातायत. 5 वर्षांची सायकल आहे. वैदिक लिटरेचरवर तिथं प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे. सो कंपल्सरी शहाणपण इथं काय शिकायचं? बुद्धिझम मला करायचंय, आय-व्ही-सी इथं करायचं आहे. जैनिझम डॉर्मंट आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. जैनिझमवर फोकस आपल्याला तिथं ठेवायचा आहे. आणि शेवटचा जो आस्पेक्ट आहे वैदिक कालखंडाचा, त्याला मी ऑप्शनवर ठेवतोय. वेळ असेल तरच त्या वैदिक कालखंडाकडे किंवा त्याच्या अभ्यासाकडे आपण जाण्याचा प्रयत्न तिथं करणार आहे. ठीक आहे. सो हा एक महत्वाचा आस्पेक्ट आहे बघा. ओके. सोबतच करंट अफेअर्सचं लिंकेज यूपीएससी बऱ्याचदा एन्शियंट इंडियामध्ये सुद्धा विचारते. तर ज्या वेळेस तुम्ही करंटची डेटा रीड करणार आहे, त्या वेळेस एन्शियंट हिस्ट्रीमध्ये त्याचा काही रिलेव्हन्स लागतोय का? कनेक्शन लागतोय का? लागत असेल तर त्या एन्शियंट हिस्ट्रीचा स्टॅटिक पोर्शन करून ठेवा. सिलेक्टिव्ह तेवढा स्टॅटिक पोर्शन प्रॉपरली करून ठेवा. ठीक आहे. याची 2 उदाहरणं दिलेली आहेत. जसं की पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं होतं. मग त्याच्यावरनं लगेचच कॅम्पेन विषयी प्रश्न आलाय. ढोलविराचं स्टेटस बदललं होतं. त्याच्यावरनं लगेच बेसिक क्वेश्चन जो आहे वॉटर मॅनेजमेंटचा, ढोलविराचा, तो क्वेश्चन तिथं आलेला आहे. मग आता 2026 साठी कोणत्या महत्वाच्या 3 गोष्टी आहेत? तर केलाडीला एक्स्कॅव्हेशन्स चालू आहेत. याच्या बेसिसवरून संगमचं एज त्यांनी थोडंसं आणखी मागच्या बाजूला ढकललंय. ठीक आहे. सो संगम लिटरेचरवर मे बी यावर्षी क्वेश्चन आपल्याला दिसू शकतो. करंट अफेअर्समध्ये डिस्कशन आहे. ठीक आहे. सो या वर्षीसाठी 26 साठी आपल्याला हा एक मेजर अस्पेक्ट जो आहे तो मेजर अस्पेक्ट तिथं जोडता येऊ शकतो. त्याच्यानंतर राखी गडीचे DNA अनालिसिस करण्यात आलं होतं.
जे आर्यन मायग्रेशनच्या डिस्कशनला एक पूर्णविराम देण्याचं काम करतं. ठीक आहे. सो आर्यन्स आले म्हणून इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं हे झालं, म्हणजे ती डिक्लाइन झाली वगैरे वगैरे जे चर्चा होती त्याच्या अगेन्स्ट हे डीएनएचे सॅम्पल्स आपल्याला काहीतरी बातमी तिथे देत आहेत. ठीक आहे. सो ते चर्चेत आहे. आता डीएनए कुठं केलं, कुणी केलं, कसं केलं ते मॅटर नाही करत आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं चालू आहे. म्हणून क्वेश्चन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनवर यावर्षी आपल्याला दिसू शकतो. त्याच्यानंतर मोईदाम्सवर अहोमचं जे साम्राज्य होतं, मोईदाम्सवर याला युनेस्कोनं लिस्टिंग दिलेली आहे. सो अहोमच्या इतिहासावर सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला या वर्षीच्या पेपरमध्ये तिथं दिसू शकतो. ठीक आहे. सो प्रेडिक्शनचा जर विचार केला तर कोणकोणते टॉपिक मिस आउट झाले नाहीत पाहिजे. एवढेच करा असं मी म्हणत नाहीये. मिस आउट कोणकोणते टॉपिक झाले नाहीत पाहिजे. तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन 4 वर्षांचा गॅप आहे. सायकलमध्ये आता तो येणं अपेक्षित आहे. सो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन प्रॉपरली करून ठेवा. कुशन एम्पायर व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यानंतर एन्शियंट सायन्सवर क्वेश्चन आलेला नाहीये एवढ्या रिसेंट टाइममध्ये, पण सध्या हे वर्ष जे आहे ते नुसतं सायन्स टेकचंच आहे. ठीक आहे. सो एन्शियंट सायन्स हे थोडंसं व्यवस्थित करून ठेवा. आणि मेघालिथिक कल्चर जे आहेत त्याचे मेघालिथिकच्या ज्या साईट्स आहेत त्या युनेस्कोच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये गेलेल्या आहेत. म्हणून मेघालिथिकच्या साईट्स पण व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे. सो इथं करंटचा रिलेव्हन्स आहे. विचारलंच गेलं नाही, पण यावर्षी सायन्सच्या बऱ्याचशा डेव्हलपमेंट्स आपल्याला दिसत आहेत म्हणून हा मेजर अस्पेक्ट आहे. आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन सायकलनुसार आता येणं तिथं अपेक्षित. ठीक आहे. सो या 4 मेजर पॉईंटवर ऍडिशनल फोकस तिथं असावा. आता कंटिन्यू त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर संगमेश्वर क्वेश्चन विचारला जाईल. ट्रेंडिंग टॉपिक आहे हा. जसं क्वेश्चन्स वाढत चाललेले आहेत. लिटरेचर, अँसेंट लिटरेचर जे आहे, कालिदास असेल, नाट्यशास्त्र असेल, ठीक आहे, इथं पण आपल्याला वाढलेले प्रश्न दिसत आहेत. सो ते पण व्यवस्थित करणं गरजेचं आहे. 7 वहनांवर बरेच दिवस झाले प्रश्न विचारलेला नाही. ठीक आहे. सो 7 वहन सुद्धा करणं गरजेचं. बुद्धिझम मी तुम्हाला सांगितलं, काही जरी झालं तरी बुद्धिझमवर क्वेश्चन जो आहे हा बुद्धिझमवर क्वेश्चन तिथे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो असे 8 ते 10 टॉपिक आहेत जे मस्ट आहेत या वर्षीच्या एक्झामिनेशन. या 8 ते 10 टॉपिकवर जर तुम्हाला फोकस करता आला तर जे 5 प्रश्न विचारले जातील त्या 5 मधले 3 ते 4 प्रश्न आपल्याला तिथं जमू शकतात. ओके. सो 100% क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं इज नॉट अवर क्रायटेरिया फॉर टुडे. ओके. सो मॅक्सिमम क्वेश्चन ॲव्हरेज जर विद्यार्थ्यांचा 2-3 प्रश्नांचा असेल तर मला 4 पाहिजेत. ठीक आहे. त्यांच्यापुढे एक क्वेश्चन जरी मी मध्ये राहिलो, बाकीच्या विषयांमध्ये राहिलो तर आपला रिझल्ट तिथे येणार आहे. ओके. सो इथं ही चूक केली जाते, की बाबा एकच प्रश्न मला जमत नाहीये त्याच्यासाठी मी बाकीचे 10 रिसोर्सेस चाळतो. तसं करू नका. जिथनं येतायत, एन-सी-ई-आर-टी मधनं आजही प्रश्न येतायत. आर.एस. शर्मांच्या मधून आजही प्रश्न येतायत. तमिळनाडू स्टेट बोर्डाचं जे पुस्तक आहे त्यातनं काही सिलेक्टिव्ह टॉपिकवर आजही प्रश्न येतायत. तो सिलेक्टिव्ह जाणं तिथं गरजेचं आहे. मला ऑलरेडी मी लिस्ट दिलेली आहे. अजून एकदा रिपीट करतो. संगम लिटरेचरवर एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनवर एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. बुद्धिझम, जैनिझमवर एक्सपेक्टेड क्वेश्चन तिथं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा पुढचा आस्पेक्ट सांगायचा झाला, 7 वहनांवर सुद्धा तिथे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो हे काही मेजर टॉपिक आहेत. या मेजर टॉपिकवर फोकस करा. बाकीचा तुम्ही आजपर्यंत अभ्यास केलेला आहे. यांना अजून एकदा गो थ्रू करून घ्या. एखादा दुसरा प्रश्न आपला जास्तीचा बरोबर तिथे येऊ शकतो आणि कट ऑफच्या वर आपली गाडी जाऊ शकते. ठीक आहे. आय होप या सेशनमध्ये नेमकं करायचं काय आणि टाळायचं काय याची आयडिया तुम्हाला आलेली असेल. असे सेशन्स इथून पुढे पण होणार आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण मेडिव्हल हिस्ट्रीचं डिस्कशन करणार आहे. मग मॉडर्न हिस्ट्री आहे, मग जिओग्राफी आहे. ठीक आहे. सो सगळ्या सब्जेक्ट्सचं 15 वर्षाचं, गेल्या 15 वर्षाचं अनालिसिस, त्या अनालिसिसच्या बेसिसवर या वर्षीचे हॉट टॉपिक कोणते त्या टॉपिक्सला आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं. बरेच दिवस आहेत अजून. तर या दिवसांमध्ये तुमचे हे सगळे टॉपिक कव्हर तिथं होतील आणि या सीरीजमधून एक 10 प्रश्नांचा फायदा जरी तुम्हाला झाला, कट ऑफचं एक चांगलं वर तुम्ही तिथं जाऊ शकता. मेन्सला तिथं क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे. सगळं समजलं. ऑन दिस गुड नोट हे सेशन कन्क्लूड करतो.